तर या गोष्टीमुळे सियाच्या पप्पांचे आणि माझे नेहमी वाद होतात आणि तेही वीकेंडला. का तर ते तुम्हाला पुढे सांगतेच. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर वन मोर मिनी ब्लॉग. तर आज होता आमचा लॉंग वीकेंड, म्हणजेच 1 मे, सॅटर्डे, संडे अशा 3 सुट्ट्या आम्हाला लागोपाठ आलेल्या होत्या. सो म्हटलं जेवणासाठी मस्तपैकी आलूच्या पानाच्या वड्या आणि रशी करावी, म्हणजेच काळ्या मसाल्यातली भाजी. तर सियाच्या पप्पांना काळ्या मसाल्यातलं चिकन चालू शकतंय, पण त्यांना व्हेज भाज्या आवडत नाही आणि याच गोष्टीचा मला खूप जास्त राग येतो. म्हणजे त्यांना चिकनच्या मसाल्याच्या भाजीने त्रास नाही होत, पण या भाजीने त्रास होतो. असं का ते मला खरंच कळत नाही. आणि यामुळेच आमचे नेहमी वाद होतात, कारण की मी आहे प्युअर व्हेजिटेरियन आणि ते नॉन व्हेजिटेरियन. तर असो. त्यानंतर इकडे सियाला सकाळी सकाळी मँगो खायचा होता, सो तिला तो कट करून दिला आणि आम्ही मस्तपैकी दुपारी असं जेवण केलं आणि मस्त दुपारी झोप काढली. आणि त्यानंतर आम्ही निघालो डी मार्टला जाण्यासाठी. तर दुपारची झोप ही काही आमच्या दररोज नशिबात नाही आहे, ती फक्त आम्हाला सुट्टीच्या दिवशी भेटते आणि ती पण कधी कधी. त्यानंतर इकडे डी मार्टला खूप जास्त गर्दी होती, कारण की सगळ्यांना सुट्टी होती आणि दिवसभरच्या उन्हामुळे सगळे लोक संध्याकाळीच बाहेर पडतात आणि त्यामुळे खूप जास्त गर्दी झालेली होती. सो आम्ही किराणा भरण्यासाठी आलो होतो, पण त्या सेक्शनला इतकी जास्त गर्दी होती की अजिबात जाण्याची इच्छा होत नव्हती. सो आम्ही इकडे ज्या कामाच्या वस्तू होत्या त्या तर घ्यायच्या सोडून दिल्या आणि बिनकामाच्याच वस्तू घेत बसलो. आणि इकडे मग सियाची डिमांड सुरू झाली, पप्पा मला हे घेऊन द्या, ते घेऊन द्या. मग काय, तिला जे पाहिजे ते तिच्या पप्पांनी घेऊन दिलं. आणि जशी सियाला तिच्या सेक्शनमध्ये गेल्यावर सगळंच घेऊ वाटतं, तसं इकडे भांड्यांच्या सेक्शनमध्ये आल्यावर मलाही किचनसाठी खूप वस्तू घेऊ वाटतं आणि मी त्या दरवेळेस थोड्या थोड्या घेत असते. तर मीही माझ्या वस्तू घेतल्या आणि सियानेही बघा तिच्या आवडीची वस्तू घेतलीच आणि घरी येऊन बघा त्याची कशा प्रकारे हाल केली. तर असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.